मी ते पत्र पाठवलं. मला कोणी मला फोटो टाकू शकलो नाही कारण एवढं सावध असायचं. काही प्रॉब्लेम नाही, नावाचा फायदा घ्यायला पाहिजे ना आपण. काय आचार्यांनी नाही का सांगितलं की त्यांच्या शाळेत तो रिझल्ट लागतो बोर्डावर आणि म्हणाले आमचं नाव पहिले बोर्डावर टाकलं कारण आत्रे ए फॉर आत्रे, फडके, खांडेकर सगळे खाली म्हणाले. तसं आमचं आपलं सावंत असायचं त्याच्यामुळे आपल्याला कोणी पेपर तपासलं नाही, पुन्हा आजार पण नाही. मग तिथे शिकवत असताना मी मुलांना शिकवायचं तर आपण स्वतः रिसर्च केला पाहिजे. या याच्या पोटी मी जास्त रिसर्चकडे ओढला गेलो खरं सांगायचं. मला असं काहीतरी निसर्गाची रहस्य वगैरे शोधायची होती, असं खोटं सांगणं चुकीचं होईल. मला चांगला शिक्षक व्हायचं होतं आणि त्याच्यामुळे स्वतः चांगला रिसर्च करून डीपर नॉलेज मिळून मुलांना शिकवलं पाहिजे. फर्ग्युसनमध्ये एकापेक्षा एक बुद्धिमान मुलं यायची. त्यावेळी प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे नव्हते. माझे विद्यार्थी सिरॅक्यूज युनिव्हर्सिटी वगैरे युएसमधले अनेक युनिव्हर्सिटी न्यूक्लिअर फिजिक्सचे प्रोफेसर आहेत माझे विद्यार्थी. अतिशय चांगले विद्यार्थी आणि आव्हानात्मक असायचं शिकवणं आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे त्याच्यामुळे ना मी शिकवताना कधी कधी सगळं प्लॉट रचायचो की केपलरच्या आणि कोपर्निकसच्या आयुष्यातले प्रसंग आणि मग असा हळूहळू येत तो प्रॉब्लेम इतका रंगवत जायचा. तर एखादी मुलगी उभं राहून सांगायची की सर वाय आर यू थिंकिंग लाईक दिस, वाय डोंट यू थिंक लाईक दॅट. आणि मग मी म्हणायचो की यस न्यूटन एक्झॅक्टली थॉट लाईक दॅट. आणि मुलं मग तिला मिस न्यूटन याच नावाने वर्षभर म्हणजे अशी मुलं भेटलेली आहेत मला. पण त्याच्यामुळे आपण चांगलं तयारीत गेलं पाहिजे याचं एकदम हे असेल म्हणून मी रिसर्च करा. मग रिसर्च करताना नॅचरली मला दोन्ही येत होतं, हार्डवेअरही यायचं आणि सॉफ्टवेअर यायचं. असे मूर्ख लोक थोडे असतात माझ्यासारखे की जे दोन्ही शिकतात. आमच्याकडे जाती व्यवस्था आहे. वेस्टर्न लाईनचे लोक सेंट्रलच्या मुलींची लग्न करत नाही ना मुंबईत, तसं ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असं ते थोडं वेगळं असतं आमच्याकडे. पण मला सुदैवाने दोन्हीची आवड होती, दोन्ही येत होतं. मी हाताने सिस्टीम बांधल्या आणि अल्गोरिथम्सवर प्रोग्राम्सही लिहिले. त्याच्यामुळे मला दोन्हीची आवड होती. खरंच असं करत नाही कोणी. त्याच्यामुळे माझं व्हर्टिकल करिअर होणार नाही असं अनेक लोक मला म्हणायचे. तू एक तर त्याच्यात तरी झालं त्याच्यात तरी दोन्ही लुडबुड करू असं म्हणायचं. पण मी दोन्ही करायचं. तर त्याच्यामुळे मी ज्यावेळेला म्हणजे थिओरिटिकल फिजिक्स करायला लागलो तर त्याच्यात हे म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग हे कम्प्युटरवर करायची वेळ आली. नुसतं ॲनालिटिकल इक्वेशन करता येत नव्हतं तसं करायला. त्याच्यामुळे कम्प्युटरचा जास्त 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 संबंध घ्यायला लागला आणि मग त्याची पॉवर कशी एक्स्ट्रॅक्ट करायची असं ते सुरू झालं. पण पुढे असं झालं की हळूहळू ती पॉवर कमी पडायला. म्हणून मी विचार केला की आपण आता तोपर्यंत IBM पर्सनल कम्प्युटर आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट 84 साली पर्सनल कम्प्युटर आला. आणि माझे थिओरिटिकल फिजिक्सचे प्रोफेसर होते प्रोफेसर PV पानट. अनफॉर्च्युनेटली ही पास्ट अवे नाव. पण प्रोफेसर पानट दरवर्षी बर्कलेला जायचे. ही वॉज PhD फ्रॉम बर्कले. आणि त्यांचे महाराज सिंग कौल नावाचे प्रोफेसर मित्र होते तिथे. तर पानटांचं मला पत्र आलं. म्हणजे त्यावेळेला ते सीमेलनी पत्र आलं की मोठं त्या माणसाला महत्त्व प्राप्त व्हायचं. आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळी पत्र अशी एकत्र ठेवलेली असतात. तर विवेकला परदेशातून पत्र आलं दिसतंय अशी एक बातमी असायची. आपल्या वाड्यामध्ये पोस्टमध्ये यायचं ना तरी बातमी आलं कोणाच्याकडे मनी ऑर्डर आली. आता सगळं ते गुप्त गुप्त असतं त्याच्यामध्ये. मजा केली सगळं. त्याच्यामुळे मग काय आलं पत्र पानट सरांचं तुला. म्हटलं सर मला विचारलंय की तिकडून येताना तुझ्यासाठी काय तर जनरली मुलं कळवायची अमुक पुस्तक आणा अमुक पुस्तक आणा. कारण इंटरनेट नव्हतं, ईमेल नव्हती. तर आम्ही पुस्तकं जनरली सांगायचं. मी सरांना कळवलं सर इफ पॉसिबल प्लीज ब्रिंग वन पर्सनल कम्प्युटर. लिहायला काय सरप्राईज. पालक सरांना एवढं प्रेम होतं माझ्यानंतर. म्हणजे माझं म्हणजे लग्न झाल्यानंतर मला राहायला जागा नव्हती. तर सरांना कळलं माझं लग्न ठरलं म्हणून. तर त्यांचं
स्वतःच म्हणजे औंधमध्ये एक घर होतं आणि ते युनिव्हर्सिटी क्वार्टरमध्ये राहतं. तर ते नवीनच त्यांचा फ्लॅट तयार झाला होता. तर मला दिला आणि मला म्हणाले एकच कंडिशनवर तुला मी देणार आहे, कुठलंही डिपॉझिट मी घेणार नाही. असं त्या काळात सगळ्या लोक होते. तर तसं त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. त्यांनी महाराष्ट्रीयन कौलला पटवलं आणि म्हणाले मिळालाय पर्सनल लोन. आता म्हणाले तो भारतामध्ये कस्टम ड्युटी प्रचंड आहे. म्हणलं आता काहीतरी आयडिया केली पाहिजे. तर माझे काका, सख्खे काका हे सहार इंटरनॅशनल एअरपोर्टला एरोड्रोम सुपरिंटेंडेंट होते. अत्यंत कडक. म्हणजे आमचे वडील एका टोकाला, काका दुसऱ्या टोकाला. वडिलांकडे काहीही करायचं आम्हाला. काका धाक होते. आम्ही आपले गोरेगावला त्यांच्या घरी गेलो, जाऊन बसलो. काकींना भरपूर पेट्रोल घातलं सकाळपासून. काका मध्यरात्री आले, ड्युटी वगैरे संपवून आणि ते झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काकांना म्हणलं असं असं आहे, काही करता येईल. अशा बेकायदेशीर गोष्टी करायला तू इथे आलास पुण्यावर. नाही पण आता काय करणार, माझा रिसर्च खोळंबलाय. तर काकांना बरंच काय काय एक्सप्लेन केलं मी जार्गनमध्ये. काका हो, काका म्हणाले आता तुझ्या सरांना पत्र कुठे येतेस घेऊन आणि तिथं उभं राहायचं. मग सरांचा फोटो मी दाखवला का म्हणजे असे दिसतात. मोठं बॉक्स असं त्यावेळी, असं काही लपून चपून आणण्यासारखं काही प्रकरण, मोठा बॉक्स. तर म्हणे त्यांना सांगायचं त्यांना पत्रातून लिही, कारण फोन बिन काय व्हायचं नाही. की ते आल्यानंतर त्यांनी तिथे ग्रीन चॅनलमध्ये उभं राहायचं आणि त्यांना मी प्रचंड रागवणार आहे. आणि रागवताना मी त्यांना गेट आउट म्हटलं की त्यांनी सरळ ट्रॉली घ्यायची आणि बाहेर पडायचं. ते प्रोफेसरच म्हणे ते माझे वाद घालते, तू मला गेट आउट का म्हटलं. आणि खरंच होतेच आमचे पायलट सर तसे. आणि ते मार्क्सवादी होते, एकदम स्ट्रॉंग मार्क्सवादी. पण ते त्यांना अशी दाढी बिडी एकदम टिपिकल, ते टिपिकल मार्क्सवादी होते. मी सगळं लिहिलं, म्हटलं सर एवढं फक्त पहा आणि मी बाहेर उभा असेल आणि सगळं तुमचं बघत असेल. त्याप्रमाणे मी सहार इंटरनॅशनल सर आले, जो काही ड्रामा व्हायचा तो झाला आणि मग आम्ही पर्सनल कम्प्युटर आणला. तो उघडला. तो उघडल्यानंतर छान चालत होतं सगळं. म्हणजे मी एकटाच पहिला पुण्यातला पर्सनल कम्प्युटर वापरणारा मीच, कारण सरांना अजिबात त्यात रस नव्हता. सर अॅनालिटिकल माइंडचे होते, त्यांना असं कम्प्युटर वगैरे तुच्छ वाटत. म्हणजे कारण ज्याची तशी प्रतिभा आहे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची, त्याला ते कम्प्युटरने सॉल्व्ह करायचं त्यावेळेला कम्प्युटर होतं. ते आम्ही आपलं काम करायचं. एक दिवशी तो आता बोल, त्यावेळी ते रिलायबिलिटी वगैरे त्यावेळी तसं कमी होतं. आता रोबस्टनेस खूप स्ट्रेस झाल्या. बिघडल्यानंतर म्हटलं आता काय करायचं, आता काय करायचं. झाले 2-4 दिवस असेच गेले. म्हटलं आता मी फर्ग्युसनमध्ये शिकवायचो, तिथे माझी लॅब होती. तिथे आपण त्या बॉक्समध्ये करू, लॅबमध्ये नेऊन तिथे काय आपण करू. कारण मी मुलांना माहिती शिकवायचं. मग सगळी मुलं या इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये लागायचे. खूप पॉप्युलर कोर्स होता मला. मी एकटाच शिकवायचो होतो. तर बॉक्स उघडलं, त्याच्या आतमध्ये IBMचं टेक्निकल ऑप्शन्स मॅन्युअल सांगितलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे बर्लिन वॉल पडण्याच्या आधीची गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्याच्या मागे सगळी सर्किट्स IBMनी ओपनली छापलेली होती. म्हणजे ओपननेस ही गोष्ट, ओपन आर्किटेक्चर हे प्रत्यक्षात आलेलं मला त्यावेळेला पहिल्यांदा कळलं. म्हणजे जग ओपनिंग अप कसं होत होतं, म्हणजे बर्लिन वॉल पडण्यामध्ये त्याची म्हणजे परिणती कशी झाली. तर टेक्नॉलॉजीने धक्के द्यायला सिस्टीमला सुरुवात केलेली होती. आणि टेक्नॉलॉजी ही सगळी बंधनं कोल्ड वॉरची तोडू इच्छित होती. हे त्याचा प्रूफ आहे. त्याचा जो अन्वय अर्थ आपण लावायचा आज तो हा आहे. तर सगळी टेक्निकल आता हार्डवेअर चांगलं होतं,
म्हटलं चला आता ट्रेस करू सर्किट, सिग्नल जनरेटर, पॉवर सप्लाय, नंतर आपलं मल्टीमीटर सगळं घेऊन बसलो आणि CRO सगळे टेस्ट पॉईंट चेक करता आय कुड डायग्नोज द फॉल्ट. एक चिप गेलेली होती. इकडे पासोड्या विठोबा चौकात गेलो सायकलवरून आणि 20 रुपयात ती चिप मिळाली. त्यावेळेला 20 रुपये म्हणजे खूप होतं. मला 700 रुपये पगार होता. तर त्याच्यामुळे 20 रुपयाची ती चिप घेतली. ते सोनार म्हणजे ते बिंक लावून ते डिसोल्डर करून हळूच ती बसवली. सगळं परत सोल्डर केलं. आणि काय आश्चर्य, कम्प्युटर चालू झाला. मग पारेख सर म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटला जाहिरात, अरे विवेकला कम्प्युटर दुरुस्त करताय. झालं. त्याचं परिणती अशी झाली, ती वार्ता इकडे तिकडे पसरली. एक दिवशी कोण यावं मला भेटायला, शरद जोशी. म्हणजे ज्यांचे फोटो आम्ही बघत होतो की एका बाजूला VP सिंग, नंतर हे अटलजी, चंद्रशेखर वगैरे बसले, तर मध्ये आपले शरद जोशी. ते भेटायला जीन पॅन्ट निळ्या रंगाची आणि तो पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट. आता मी तर घाबरलो. म्हटलं तर शरद जोशींच्या दंतकथा झाले होते, ते त्यांच्या जीवन काळात दंतकथा झाले होते. आणि म्हणून मी भरकाळ्यांनी सुंदर चरित्र अंगरवाटा म्हणून काय शरद जोशी एकदम सिरियस. बॅग उघडली, हा माझा प्रिंटर बिघडला, दुरुस्त करून हवाय. त्यावेळेला ते कम्प्युटर वापरले. आंबेठाणला त्यांच्याकडे कम्प्युटर होता आणि तो प्रिंटर बिघडला होता. मी आता पुण्यात कामाला आलोय, दिवसभर बाहेर असणार आहे, संध्याकाळी येऊन दुरुस्त झालेला प्रिंटर घेऊन जाणार आहे. होमवर्क घालायचं नाही एखाद्या विद्यार्थ्याला, कडक शिक्षकांनी तसं काय ओळखणं पाळत काही नाही. मुलं चहा घेतात, नाही चहा घ्यायला वेळ नाही. आजच्या दिवसात काही होणार नाही, मी खूप कामात आहे. म्हटलं तुम्ही परत आंबेठाण कधी येणार असाल ते सांगा, त्याप्रमाणे तयार करून ठेवतो. मग त्याप्रमाणे 2-4 दिवसांनी आले, त्यांना प्रिंटर दुरुस्त करून ठेवला होता. ते गेले घेऊन. मग आमची दोस्ती झाली. मग त्यांच्या 75ला पण त्यांची मुलाखत वगैरे मीच घेतली होती. पण सांगायची गोष्ट अशी की असं हार्डवेअरमध्ये सुद्धा मला हे झालं. म्हणून मग मी विचार केला की एवढं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोडवायला आपण IBMनी सगळं काम आपलं करून ठेवलं. फ्रंट एंड इतकं सुंदर केलं. फ्रंट एंड करायला फार कष्ट. विंडोजसारखी ऑपरेटिंग सिस्टीम त्यावेळेला नव्हती, डॉस होती. पण ऑपरेटिंग सिस्टीम असणं, सगळे इंटरफेसेस असणं, सर्किट आपल्या हातात ओपन असणं मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे म्हटलं आपण काय करू की चांगले फास्ट न्यूमरिक कोप्रोसेसर्स पैदा करू, जरी अमेरिकेतून होते. पण त्याचं कारण ह्या कम्प्युटरला मागे लावून, म्हणजे समोरचं काम आपल्याला करायला फक्त कम्प्यूट इंटेन्सिव्ह अशा गोष्टी ते प्रोसेसर करते. आणि हे फ्रंट एंड आपण असं ऐकतं वापरू असं म्हणून आम्ही विचार केला आणि 4 प्रोसेसर्समध्ये म्हणजे पॅरलल प्रोसेसिंग करून प्रॉब्लेम फास्ट सोडवायचा. कारण नाहीतर इट वुड टेक व्हेरी लॉंग. मग ते ग्रँट वगैरे मिळवली, सगळं झालं. आणि मग प्रोसेसर आले, मग ते मी कार्ड डिझाईन केलं, मग ते फास्ट चालायला लागलं. झालं उलटाच प्रकार. सगळ्या जगाला ते कळलं, आमच्या फिजिसिस्ट लोकांना, की ते फास्ट कम्प्यूट करून मिळतं शेजारच्या कम्प्युटर सेंटरपेक्षा. कारण तोपर्यंत ऑब्सोलेट होत चालला, नवा जमाना आला. आमचा सगळा रिसर्च बाजूला ठेवला, आम्ही सर्व्हिस सेंटर झालो. बरं, आणि काय होतं, हडाचे कार्यकर्ते असल्यामुळे कोणी आलं की त्याला विमुख परत पाठवायचं. बरं तुझं काय प्रॉब्लेम, बस मग तो अल्गोरिथम द्यायचा, फीड करायचं, पॅरलाइज करायचं, त्याला सोडून त्यांचे पेपर व्हायचे. आमचं काहीच नाही. आम्ही आपलं चालू. थोडे दिवसांनी 2-1 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की अरे काही भलतच चाललंय. तोपर्यंत मलाही एक्साइटमेंट असायची, कारण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम समोर यायचा, तो सोडवायचा. आपल्या मशीनवर ते सुटतं वगैरे असं जरा होतं. नंतर कळायला लागलं हे असंच आपण आयुष्यभर करत असतात, लोकांची धोणी धुवत बसायची. मग मी एक स्कीम लिहिली, त्या काळात 35 लाख रुपये. आणि मग याची एक फॅसिलिटी करायची, असे 16 प्रोसेसर करायचे. आणि मग तिथे त्याचा स्टाफ वगैरे असेल त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचे. त्यांना मी एकदा ट्रेनिंग केलं की झालं, म्हणजे ती ॲक्टिव्हिटी सेपरेट, आपलं काम वेगळं.
कारण लोकविज्ञानचं प्रचंड काम असायचं, त्यांना माहिती. मी सेक्रेटरी होतो, खूप काम असायचं आमचं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं हे असं करू म्हणून स्कीम दिली 35 लाख. आमचे सर हे सगळे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर सगळे मस्तपैकी डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचं पाठवली. आज ज्याला मिनिस्ट्री ऑफ IT म्हणतात, तर लोकनायक भवनमध्ये ऑफिस होतं दिल्लीला. फॉलोअप केलं, लालपितीचा कागद, आपल्या नो रिप्लाय, असं चालू होतं. तोपर्यंत किमती वाढल्या होत्या. त्याच्यातली स्कीम रिवाईज करून पाठवली, वशिले लावले, काय काय केलं, काही उपयोग. एक दिवशी ही 87 साल उजाडलं. तोपर्यंत 87 साल आहे मला वन्स अगेन कोकाटे, पिळा लागलेले कोकाटे. तुम्हाला एक भटकर म्हणून फोन आला होता. तर ते म्हणजे मी फर्ग्युसनला शिकवायचो, लोकविज्ञानाचं काम करायचो आणि पुणे विद्यापीठात रिसर्च करायचं. 3 गोष्टी चालू होत्या एका वेळी. पुणे विद्यापीठात फोन येऊन गेला. ते सर होते प्रोफेसर दिलीप कान्हे, त्यांना मी जाऊन भेटलो. म्हणतो त्याचा असा फोन. हो, ते डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे सिनियर डायरेक्टर आहेत, ते आले पुण्यामध्ये, ते भेटायचं म्हणत होते. मला लक्षात आलं आपली जी स्कीम आपण सबमिट केली तर त्याचं काहीतरी पाठ होणार. म्हणजे ज्याची स्वतःहून फोन आला त्यार्थी म्हणजे नक्की अशा आविर्भावात आम्ही त्यांना भेटायला गेलो. NIC बिल्डिंग विद्यापीठाच्या रस्त्यावर. डॉक्टर भटकरांचं आणि माझं कसं झालं, लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं दोघांचं. काही आमचं ओळख नाही, काही नाही, पाळत नाही, पण एकमेकांना बघितल्यानंतर काहीतरी केमिस्ट्री झाली जी आजपर्यंत आहे. त्यांचे विचार माझ्यापेक्षा थोडी भिन्न आहेत. म्हणजे त्यांच्या काही आध्यात्मिक वगैरे बाबतीतले विचार जुळत नाही. आणि मी रॅशनलिस्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे. तसं असून सुद्धा आमची केमिस्ट्री खूप छान जुळली. आजही खूप मधुर संबंध आहेत. तर ते मला म्हणाले की माझ्याकडे 2 न्यूज आहेत, एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज. Which one would you like to listen first? The bad news first. ठीक आहे बरं, तुझी स्कीम सबमिट केलीस, त्याचं फंडिंग होणार नाही. दॅट फाईल हॅज बीन क्लोज्ड. मी एकदम कोसळूनच पडलो. म्हटलं सर मी एवढा रिसर्च केला आहे, एवढा विचार केला आहे त्याच्यात, आणि तुम्हाला हवं तर मी बजेट कमी करून देतो, काहीतरी त्याच्यात आपण मार्ग काढू. Closed. Department of Electronics has decided not to fund any such project. ओके सर, आता काही गुड न्यूज ऐकण्यासारखं नाहीच आहे मला. त्याच्या पलीकडे काही असू शकत नाही असं माझं एक त्यावेळेला मर्यादित विचार होता. बट स्टील लिसन टू द गुड न्यूज. बस म्हणजे असे तुझ्यासारखे ना 16 लोकांपेक्षा प्रत्येक जण असाच प्रयत्न करतो. पॅरलल कम्प्युटिंग म्हणजे जास्त प्रोसेसर लावून प्रश्न सोडवायचे. या सगळ्यांना एकत्र आणून भारत सरकारने एक संस्था काढायची. त्यांना इंडिपेंडेंट फंडिंग नाही करायचं, सगळ्यांना एका संस्थेत आणायचं आणि तिथे एका संस्थेत मिळून भारताचा सुपर कम्प्युटर करायचं. कारण आम्ही काय सुपर कम्प्युटर वगैरे बघितला नव्हता, त्यांनीही बघितला नव्हता तोपर्यंत. तर मग त्यांनी मला ती सगळी स्टोरी सांगितली जी सर्व परिचित आहे. ती म्हणजे रोनाल्ड रेगन आजच्या ट्रम्प त्यांचे मोठे भाऊ होते, ते आजच्यासारखंच होतं प्रकरण. तर त्यांनी फार बोलायचं भारताला सुपर कम्प्युटर काय मिळणार. राजीव गांधींना त्यांनी जवळजवळ अपमानितच केलं होतं. आणि त्यांचा असा आरोप होता की तुम्हाला जर आम्ही सुपर कम्प्युटर दिले तर ते तुम्ही न्यूक्लिअर पर्पजेससाठी त्याचा गैरवापर करा, हा मुख्य आरोप आहे. वेळेस भारताला गरज होती ती वेदर फोरकास्टिंगसाठी, कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स. मग आणि वेदर फोरकास्टिंगला म्हणजे त्यावेळची जी मॉडेल्स होती त्याला इतकं कम्प्युट इंटेन्सिव्ह होती की म्हणजे 2 दिवस मजा म्हणून सांगतो की 1 मीटर बाय 1 मीटर ॲटमॉस्फिअर असतं ना, ते मॉडेल करायला आपल्याला काही मिलियन
पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स सोडवावी लागतात. तर मी विचार केला की त्याच्यामुळे इफ यू डोंट हॅव सुपर कम्प्युटिंग पॉवर देन दी वेदर विल कम बिफोर दी फोरकास्ट. इलाज नाही. त्याच्यामुळे आपल्याला पेशंटचं काही त्यांना असं वाटत होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी ते नाकारलं. राजीव गांधींनी परत येण्याच्या प्रवासात हा विचार केला की आपणच स्वतः का नाही बनवायचं. आणि राजीव गांधींचं एक वैशिष्ट्य होतं की राजीव गांधी वॉज व्हेरी टेक्नो सॅव्ही पर्सन. एकेकाचं पर्सनॅलिटी असते आणि ते इतकं कम्प्युटरविषयी बोलायचे की त्या काळामध्ये आर.के. लक्ष्मण त्यांच्यावर सतत कार्टून्स काढले. इतकी भीषण कार्टून येत नाही की एखाद्याने नाच सोडून दिला असं बघा, पण ते त्यांच्या भूमिकेवर पक्के होते, ह्यांच्या भूमिकेवर पक्के होते. आणि पुढे ज्यावेळी ते काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीचे काँग्रेस पक्षाचे CWCचे सरचिटणीस झाले, तर त्यावेळेला त्यांना त्या सगळ्या जुन्या काँग्रेसवाल्यांनी बोलवलं होतं की तुम्ही कम्प्युटर करता, तर त्याच्यात आपलं जे सरकार आहे त्यांनी काय केलं पाहिजे. तर राजीव गांधींनी एक वाक्याचं भाषण केलं की तुम्ही काही करू नका, एवढंच करा. तुम्ही आलात की निर्बंध आहे ते सगळं चालू. कारण त्यामुळे आम्ही पर्सनल कम्प्युटर तर शिस्तीने आणायचं असतं. ज्यांचे काका नाही येत एअरपोर्टवर अशा लोकांना आणायचं. तर त्यांना OGL लायसन्सचं एवढं मोठं थिक पुस्तक असतं, ओपन जनरल लायसन्स. ते वाचून त्यातलं उलटं सुलटं करून बसवावं लागतं. कारण कस्टमचे अधिकारी काय म्हणायचे, त्यांना कम्प्युटरविषयी काही माहिती नसेल. त्यामुळे तिथे चिप्स आहेत ना, त्याची जी लीड्स आहेत त्याला गोल्ड आहेत, ते गोल्ड काढण्यासाठी तुम्ही कम्प्युटर हातातली मानसिकता होती कम्प्युटरकडे बघण्याची. त्या काळात राजीव गांधी कम्प्युटरच्या बाता करत होते. म्हणजे यू कॅन इमॅजिन एखादा मनुष्य किती वेगळा असू शकतो. कारण त्यांनी रेडिओ दुरुस्ती हाताने केली होती, त्यांनी टेलिफोन ऑपरेटरचं काम इंग्लंडमध्ये. कारण नेहरू कुटुंबाने ठरवलं होतं ना की त्यांची फक्त फी भरायची, बाकी रोजचा उदरनिर्वाह त्यांनी स्वतः काम करून मिळवावं असं त्यांचं दंडक होतं. त्याच्यामुळे सोनिया गांधींना त्यांनी लिहिलेली जी काही प्रेमपत्र आहेत त्याच्यात एका पत्रात उल्लेख सुद्धा आहे की आज मी तुला अतिशय छोटं पत्र लिहितोय, कारण एका बिल्डिंगच्या कामावर दगड उचलून माझे हात खूप दुखत आहेत, असं त्याच्यात एका उल्लेख आहे होता. त्याच्यामुळे ते संध्याकाळच्या रात्री उशिरा टेलिफोन ऑपरेटिंग करणं हे सगळी कामं करत होते. त्याच्यामुळे ही वॉज व्हेरी टेक्नोसॅव्ही. ते कार इतक्या जोरात चालवायचे, त्याचे वर्णन आलेलीच आहे, तुम्ही सर्व परिचित आहे की कारची दुरुस्ती करून ती कार चालवणं, 4 व्हीलर ड्राईव्हच्या कार चालवणं त्यांच्या अमेठी मतदारसंघात, ते सगळे वर्णन तुम्ही वाचले. त्याच्यामुळे त्यांना हे सुचणं हे फार ऑब्वियस होतं की आपणच आपला करायचं असं. कारण एखादं मनुष्य टेक्नॉलॉजीच्या जवळ असतो त्याला तो कॉन्फिडन्स असतो. आणि मग ते डॉक्टर भटकरांना ते काम दिलेलं होतं. आणि मग त्याची सुरुवात कशी करायची, तर ज्यांची काही याच्यात गती आहे त्या लोकांना एकत्र करायचं आणि त्याची सुरुवात करायची. म्हणजे रादर दॅन स्टार्टिंग म्हणून खरं म्हणजे मला त्यांनी बोलवलं होतं आणि तिथे आमची पहिल्यांदा गाठ पडली. ब्रेक करून बायो ब्रेक करा. सिडॅकमध्ये राजीव गांधींनी 36 कोटी रुपये 36 महिने आणि साधारण 36 पोझिशन्स सायंटिस्ट असं दिलं. आणि त्यांचा दर आठवड्याला एक फॅक्स यायचा. त्या काळात फॅक्स होते किती आठवडे राहिलेले आहेत डाऊन. तो नोटीस बोर्डवर लावण्याची जबाबदारी डॉक्टर भटकरांनी मलाच दिली होती. तेवढ्या काही एक तासापुरता मी जरा विलनच असायची. पण आम्हाला एक अशी जुनी बिल्डिंग युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही मिळवली होती. बरंच त्याचं राजकारणही झालं, पण समोर ती मिळाली. त्या जुन्याच क्रिकेटी बिल्डिंगमध्ये आम्ही सुरुवात केली. तर डॉक्टर भटकरांचं एक नेतृत्व खूपच, एक तर ते प्रतिभाशाली आहे आणि खूप
चांगले एक मनुष्यप्रेम, खूपच प्रेमळ आणि कनवाळू आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही सुसंस्कारी असणं फार थोड्या लोकांमध्ये आपल्याला सापडतं. तर डॉक्टर भटकर हे त्याचं अप्रतिम उदाहरण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना उत्तेजन देणं, ओपननेस असणं आणि त्याच्याशिवाय इनोव्हेशन्स होऊ शकत नाही. प्रत्येकाला विश्वास देणं की तू काहीतरी करू शकतोस असं. तर आणि सर्वात त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही तसे वयाने लहान होतो, 30मध्ये होतो, पण खूप मोठ्या जबाबदाऱ्या प्रत्येकावर टाकणं आणि विश्वास ठेवणं आणि मग त्याचं ॲप्रिसिएशन करणं हे सगळं त्यांच्यामध्ये शिकण्यासारख्याच गोष्टी. त्यावेळेला आम्ही कोणीच सुपर कम्प्युटर बघितला नव्हता, त्यांनी बघितला नव्हता आणि तसा तो बघून उपयोगही नव्हता. कारण ते सुपर स्केलर प्रोसेसर म्हणजे एक असा वेगवान घोडा हे अमेरिकन सिस्टीम आणि ते काय आपल्याला नव्हती ती टेक्नॉलॉजी अवेलेबल. त्याच्यामुळे त्याचं सेकंड सोर्सिंग होऊ शकतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि ज्याचे चिप्स मिळू शकतात अशा हजारो चिप्स एकत्र करून एक सुपर कम्प्युटिंग पॉवर एक्सट्रॅक्ट करणं म्हणजे पॅरलल प्रोसेसिंग हा मार्ग आपल्याला स्वीकारायचा होता. त्याच्यामुळे त्या मार्गामध्ये आपल्याला काम करणारे इतरही प्रोजेक्ट होते त्या काळात जगामध्ये. एडिनबरामध्ये होता, सुप्रीनम प्रोजेक्ट जो याचा होता, जर्मनीचा होता. असे काही डेव्हलप प्रोजेक्ट जगामध्ये त्यावेळेला चालू होते. तर त्याच्यामुळे मग आपण आता हे जर करायचं असेल तर आपल्याला खूप सुपिरियर अल्गोरिथम लिहिता आले पाहिजे. तर त्या दृष्टीने डॉक्टर भटकरांनी आम्हाला एक महान गुरु आणून ठेवले. ते म्हणजे अकॅडमिशियन पिलट सेरकोस्की, ते रशियन होते आणि अजून रशियाची 13 चक्र व्हायची होती. शेवटचा संधी काळ चालू होता तेव्हा आणि अकॅडमिशियन आले 72 वर्षाचे ग्रस्त ज्यांनी मिग एअरक्राफ्टचं एरोफॉइल सेक्शन डिझाईन केलंय असे प्रख्यात शास्त्रज्ञ. अकॅडमिशियन ही पदवी त्यावेळेच्या USSR मध्ये अशा लोकांना द्यायचे की वर्ल्ड वॉरमुळे ज्यांना नोबेल प्राइज मिळत नाही अशा श्रेणीतल्या लोकांना त्यावेळी अकॅडमिशियन मिळायचे. आता माझा आणि रशियन वैज्ञानिकांचा संबंध हाच होता की आम्ही फिजिक्स सगळं रशियन पुस्तकातून शिकलो. याचं कारण अमेरिकन पुस्तकं खूप महाग असायची आणि मीर पब्लिशरची फिजिक्सची अप्रतिम पुस्तकं खूप स्वस्त 2 रुपये 3 रुपयामध्ये मिळायची. माझ्या घरी एक कपाट सगळं फिजिक्सच्या मीर पब्लिशरच्या पुस्तकांचं भरलेलं आहे. खूपच सुंदर पुस्तकं लिहायची रशियन लोक आणि ते स्वस्तात विकायचे. तर रस्त्यावर तो पथारी टाकून बसायचं लोक खूपच सुंदर पुस्तकं थेरॉटिकल फिजिक्स शिकवलं. त्याचं तसं ते अकॅडमिशियन आले. आता त्यावेळेचे रशियाचे संरक्षण मंत्री मालेशियावर त्यांचे विद्यार्थी होते म्हणजे युद्धाने पाहिजे किती मोठा म्हणून. त्यांची एक आठवण मी तुम्हाला सांगतो. किती वेगळी माणसं असतात ही. गाडीतून जसे उतरले तर आम्ही सगळे स्वागताला थांबलो होतो. म्हणजे पहिला शेक हँड सिक्युरिटी गार्डला केला. तो पावसाळ्यात गेला बिचारा. एवढा दिवपाड असा गोरापार पांढरे पूर्ण केस असलेला एक विद्वान चेहरा लगेच कळावर असं बुद्धिमत्तेचं तेज असलेला माणूस पहिला शेक हँड. MKCLची जॉईंट व्हेंचर कंपनी ही सौदी अरेबियामध्ये काढली. ते खूप श्रीमंत म्हणजे अतिश्रीमंत अरब लोक माझे पार्टनर तिकडच्या आमच्या कंपनी. पण जेवायला बसताना ड्रायव्हर आणि सगळे एकत्र असं मजेशीर काय काय करतो. अकॅडमिशियन आले आणि मग तशी अगदी ते प्रेमाने वागायचे की आम्ही त्यांच्यापुढे काहीच नाही. म्हणजे सूर्यापुढे काजवे असतात तसला प्रकार होता तो. पण ते सगळं शिकवायचे. त्या दिवशी म्हणाले की विवेक गेट मी 286 प्रोसेसर. म्हणजे 286 त्यावेळेला PC 286 होते. कशाला पाहिजे म्हणून ठेवला. तोपर्यंत आमचं एक 16 प्रोसेसर मशीन झालेलं होतं ज्याला पुढे परम सुपर कम्प्युटर अशी नावं मिळाली. 16 प्रोसेसर पर्यंत गेलो होतो. 1024 पर्यंत जायचं होतं. तर त्यावेळेला
ते म्हणाले ते ठेवा आणि हे 286 एक प्रॉब्लेम का, तर तुम्ही तुमच्या मशीनवर सोडवा आणि मी मात्र 286 वर सोडवणार. इक्वेशन आपण सोडवलं झालं. ते बसले टायपिंग करत, आम्ही इकडे करतो. ते 72 वर्षाचे. आम्ही ते आकडे उलटे केले तर साधारण जे वय आहे ते आमच्या साईडला होते. मग झालं आमचं सॉल्व झालं. रन केलं. अक्षरशः त्यांचं 286 वर. आमच्याकडे 16 प्रोसेसर, इच प्रोसेसर मच फास्टर दॅन दिस. असं असताना त्यांचा प्रोग्राम आमच्यापेक्षा फास्टर चालला. काय केलं यांनी, महत्वाच्या गोष्टींकडे माझं दुर्लक्ष नाही होईल. आम्ही त्यांना शेवटी शरण गेलो. म्हटलं सर, ते म्हटलं परत एक प्रयत्न करा. मग परत केला तर थोडासा स्पीडअप झाला. फार पलीकडे काही गेलं नाही कारण त्यांचा काही पटीने फास्ट होता. म्हणजे इट वॉज नॉट इन्क्रिमेंटल स्पीडअप. म्हणाले साधा कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये झाला. म्हणजे मिड एअरक्राफ्टचं जे एरोडायनॅमिक्स आहे ते आणि आपल्या रक्ताभिसरण हे सगळं ते एकाच इक्वेशन मी सांगायचे. तर मग त्याने एक इक्वेशन लिहिलं फळ्यावर. इक्वेशन असं होतं, अजूनही माझ्या मनात ते ताज आहे. हार्डवेअर प्लस ब्रेनवेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे, त्यांना कळलं असेल याच्यातला विनोद काय की हार्डवेअर प्लस ब्रेनवेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे ब्रेनवेअर कमी आहे ते हार्डवेअर जास्त वापरतात. उजव्या बाजू कॉन्स्टंट आहे. ज्यांच्याकडे ब्रेनवेअर जास्त आहे त्यांना कमी हार्डवेअरमध्ये पण तोच रिझल्ट. हे त्यांना आम्हाला सांगायचं होतं. आम्हाला दिल्यानंतर सीडॅकची सगळी दिशा पाहिजे. असं एक एक माणूस आपल्या जीवनात येतो आणि तो एक टर्निंग पॉइंट आपल्याला देऊन जातो. मग पुढे असं झालं की जसं जसं आम्हाला थोडंसं सक्सेस मिळायला लागला तसं तसं लोकांच्या पोटात दुखू लागलं. मला आश्चर्य वाटेल की म्हणजे राजीव गांधींच्या आशीर्वादाने सुरू झालेलं मिशन, त्याच्यामध्ये दिल्लीहून एक मिड कोर्स करेक्शन कमिटी आहे. नावच बघा काय सुंदर. म्हणजे काहीतरी चुकलंय आणि आता मिड कोर्स मध्ये करेक्शन करण्याची गरज आहे. ती कमिटी परहॅप्स विथ अ क्लिअर मॅन्डेट की हे बंद करायचं. ओके, मल्टीनॅशनल्स कशा ऑपरेट होतात ते बघण्यासारखं आहे. ओके, आम्ही तो डॉक्टर भटकरांचं नेतृत्व असल्यामुळे तो हल्ला आम्ही परतून लावला. त्या कमिटीने संध्याकाळी आमच्याबरोबर बैठक घेतली लॉन्सवर बाहेरच्या. आणि ती 90 सालापासून 91 पासून आपली इकॉनॉमी होतं. सगळ्या कम्प्युटरमधल्या मल्टीनॅशनल्स या बेंगलोरमध्ये घडतात, इन्क्लुडिंग टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सारख्या म्हणजे हार्डवेअरमध्ये जे काम करतात. आणि त्यांनी आमच्या म्हणजे एक एक इंजिनियरला पळवायला सुरू केलं, मोठी मोठी पॅकेजेस देऊन. अशा रीतीने मल्टीनॅशनलनी सीडॅकचा सुपर कम्प्युटर बांधण्यात जे क्रीम होते त्या जवळजवळ प्रत्येकाला पळवलं. आमच्यासारखे फार थोडे लोक त्यावेळेला राहिले. ओके, बाकी सगळ्यांना खूपच हाय पॅकेजेस होते. इतकी अट्रॅक्टिव्ह
सिडॅकमध्ये कामाच्या दृष्टीने, क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने आम्ही एक स्वर्ग निर्माण केला होता. तसं त्याच्यात पोट दुखण्यासारखं म्हणजे काहीतरी म्हणून सोडून जातो असं करण्यासारखं काही नव्हतं. त्यावेळेला मला आठवत आहे की आमचे चेअरमन त्यावेळेला सॅम पिट्रोडा झाले होते. सॅमने एक फार सुंदर वाक्य आम्हाला सांगितलं. ते म्हणाले की इंडियन्स आर वेटिंग टू गेट हर्ट. म्हणजे जे IIT वगैरे मधून येतात तसे जे इंडियन्स आहेत ते आर जस्ट वेटिंग टू गेट हर्ट. मग आपण हर्ट झालोय म्हणून आपण राजीनामा देतोय असं सांगून ते नॅशनल. तर डॉक्टर भटकरांचं असं वैशिष्ट्य की त्या काळामध्ये असे एवढं एक्सोडस होऊन सुद्धा अत्यंत बुद्धिचातुर्य, इनोव्हेशन्स याच्यामुळे नॉट डेटला सुपर कम्प्युटर पूर्ण झालं. तरी झालं. वॉशिंग्टन पोस्टने आमच्यासाठी न्यूज छापली की इंडिया ऑल्सो जॉईन्स द सिलेक्ट लीग ऑफ सुपर कम्प्युटिंग नेशन्स, फर्स्ट पेपर. ओके, म्हणजे असं क्वचित घडलं, पण हे त्यावेळेला घडलं. आणि त्याच्यामुळे एकंदर देशभर अशी एक वेव निर्माण झाली, विशेषतः या क्षेत्रातल्या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये, सायंटिस्टमध्ये, की कम्प्युटिंगमध्ये भारत कुठेतरी विशेष आहे. आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जो गावाकडच्या पण मुलांना आला त्याचा इम्पॅक्ट त्या सुपर कम्प्युटिंग पॉवर मिळवण्यापेक्षा जास्त होता असं मला आज मागे वळून आत्मविश्वास निर्माण झाला. तर त्यावेळेला आम्ही बरेच कॉम्प्लेक्स प्रश्न सोडवले. म्हणजे लॉन्च व्हेकल डायनॅमिक, इस्रोसाठी, नंतर ONGC साठी रिझर्व्हॉयर मॉडेलिंग, सॅस्मिक डेटा प्रोसेसिंग, मॉलिक्युलर मॉडेलिंग, ड्रग डिझाईन, कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न त्या सुपर कम्प्युटरनी सुटले. आणि ते करत असताना आमचे पहिले जे चेअरमन होते ते फारच प्रतिभावानग्रस्त होते. आणि ते म्हणजे नन अदर दॅन डॉक्टर KR नारायणन, जे पुढे भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती झाले. ते त्यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर होते. ते आले होते. आमचं कोणाचं नवीन मशीन तयार झालं होतं, काहीतरी 16 प्रोसेसर वगैरे. त्याचे चेअरमन ही इतके बुद्धिमान होते. हेरॉल्ड लॉस्किनचे ते PhD स्टुडंट होते. पंडित नेहरूंनी त्यांना PhD साठी पत्र दिलं होतं, पण म्हणून ते इंग्लंडला हेरॉल्ड लॉस्किनचे डायरेक्ट स्टुडंट. फारच बुद्धिमान म्हणून, आणि इतके नम्र, इतके मृदू की काही विचारू नका. ते पण शार्प थिंकर. त्याच्यामुळे मी एक अतिशय कळीचा मुद्दा डॉक्टर भटकरांना विचारला की ज्याच्यामुळे माझ्या करिअरला एक वेगळी दिशा प्राप्त झाली. तर त्याचं क्रेडिट मला नाही आहे, KR नारायणन आणि डॉक्टर भटकरांना. त्यांनी एक असा साधा प्रश्न विचारला की डॉक्टर भटकर, मला ना आता तुम्ही जे डेमॉन्स्ट्रेट केलं त्याच्यावरून असं लक्षात आलंय की राजीवजींना जे टार्गेट मशीन हवंय ते आता तुम्ही नक्की बांधू शकाल. त्याच्याबद्दल मला आता खात्री आहे, कारण तुम्हाला बेसिक ब्रेक थ्रू जो व्हायचा होता तो झाला. पण भारतासाठी भविष्य काळात असे सुपर कम्प्युटर सातत्याने बांधणारी माणसं तुम्ही तयार करता आहात का? पैसा नाही चाहिए. आणि ती खूप थिओरॉटिकली लिहिलेली असायची बरं का, त्यात काही मार्केटिंग टॉक नसायची. पण सिडॅकचा सुपर कम्प्युटर काय आहे, त्याचं आर्किटेक्चर काय आहे, मग त्याच्यातनं कसं तुम्हाला शिकवणार वगैरे, आता ते मास्तर लिहितात ना तशी ती असायची. त्याचा परिणाम चांगला झाला. आणि मग एंट्रन्स टेस्ट 50 शहरांमध्ये घ्यायची वेळ माझ्याकडे आली. तिचे ॲड नाही. आणि त्या काळात IITचे पेपर फुटायचे. मोठं छातीवर दडपण की आपल्यामुळे सिडॅकची प्रतिष्ठा ही धुळीला मिळेल जर पेपर फुटला तर. ह्याची चिंता करण्यात माझ्या अनेक रात्री गेले. मग नंतर एक सोल्युशन सापडलं. मी आमच्याच स्टाफमधल्या 50 लोकांना तयार केलं. प्रत्येकाला एक शहर वाटून दिलं आणि त्यांना असं सांगितलं तुम्ही तुमच्या पत्नीला पण बरोबर घेऊन जाऊ शकता. आणि पुढच्या वेळी हे बाय रोटेशन तुम्हाला दुसरं टुरिझम मिळेल. आता बेंगलोरला गेल्यानंतर पुढच्या वेळी तुम्हाला त्रिवेंद्रपूरला पाठवेल. असं करून एक मॉडेल तयार केलं. आणि त्यांनी सांगितलं म्हटलं मी तुम्हाला एक सूटकेस देणार. त्या सूटकेसमध्ये क्वेश्चन पेपर, अँसर शीट सगळं असेल, पण एक कंडिशन
त्या सुटकेसला लॉक नसणार आहे. IITच्या ट्रंकांना रिव्हेट मारलेलं असायचं तरीही पेपर फुटायचं. कारण पेपर फुटतो तर ते लॉकमुळे नाही, लॉक तकलादू आहे म्हणून फुटत नाही, ते बाळगणारा माणूस तकलादू असतो. ओके. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं सुदाम्याचे पोहे म्हणजे अप्रतिम विनोदी पुस्तक आहे ना, त्यात एक लघुनिबंध आहे, त्याचं नाव आहे कुलूप. आणि कुलपाची फॅलसी तर तुम्ही पोट दुखेपर्यंत असाल ते जर श्रीपाद कृष्णांचं वाचलं म्हणजे कुलूप कोणीतरी तोडेल म्हणून कुलपाला कुलूप, कुलपाला कुलूप. रिकर्सिव्ह अल्गोरिथम त्यांनी लिहिलेलं निबंधामध्ये फार सुंदर आहे. तर त्याच्यामुळे कुलपाची फॅलसी मला श्रीपाद कृष्णांचं वाचन केल्यामुळे माहिती होती. म्हणजे ते काही कुलूप नाही, खरं कुलूप मनाचं कुलूप. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकी वर्ष मी हा सगळा प्रयोग केला, एकदाही आमचा पेपर कधीही फुटला कधीच. आणि डॉक्टर भटकर पब्लिक समारंभात सांगायचे की IITचा पेपर फुटतो पण विवेकचा पेपर काही फुटत नाही, त्याचं नक्की रहस्य काय ते मला माहिती नाही असं ते नेहमी सांगितलं. कारण त्यांना मी मेथड सांगितली होती, त्यांना तसा वेळही नसायचा. पण माणसावर विश्वास ठेवला. ट्रस्ट बिगेट्स ट्रस्ट, खूप महत्वाची गोष्ट आहे व्यवस्थापनामध्ये, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण आपल्याकडे डिस्ट्रस्टच व्यवस्थापन खूप चालतं पण त्याच्यामुळे मग व्हायचं ते चूक. पण एनिवे त्यावेळेला या स्कूल्स तयार झाल्या आणि त्याच्यामुळे CDAC-मध्ये आय कुड जनरेट ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ वेल्थ विच वॉज रिक्वायर्ड फॉर अवर रिसर्च. यु नो, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे माझ्याकडे ॲडमिशन म्हणजे US व्हिसा अशा प्रकारचे लोकांमध्ये कथा निर्माण झाली होती. कारण तशा प्लेसमेंट आम्ही करायचो. आणि काउन्सिलिंग मी स्वतः बरेच वर्ष करत होतो. पण नंतर मला पसारा वाढत गेला, तर इतरांकडे ती जबाबदारी दिली. त्यांना एकच सांगितलं होतं की इथे कोणीही प्लेसमेंट मागायला आलं तर त्याला ॲडमिशन द्यायची. ज्याला खरं टेक्नॉलॉजी शिकायचे त्यालाच सब्जेक्ट टू हिज परफॉर्मन्स इन दी लिस्ट, म्हणजे आमच्या त्या टेस्टमध्ये. त्यावेळी मला निरनिराळ्या विद्यार्थी संघटनांचे घेराव पडले की आमच्याच कार्यकर्त्यांना घ्या. मग त्यावेळेला युतीचं सरकार आलं होतं महाराष्ट्रामध्ये, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तर ते खूपच सुसंस्कृत ग्रस्त होते, पण त्यांच्या मंत्रिमंडळात सगळेच तसे होते असं नाही. आणि मी कधी वर्कअप झालो नाही, कारण मला माझ्या वडिलांनी खूप चांगलं असं बालपणामध्ये छान असं वातावरण दिलं होतं. त्याच्यामुळे मला असं रिॲक्ट व्हावं, राग यावा असं जनरली कधी झालं नाही. म्हणजे त्यात मी काहीतरी माझं मोठं पण सांगत नाही. तर दॅट वॉज माय नेचर. आय यूज टू टेक थिंग्स ॲज दे कम. आणि परत तो माणूस भेटला तर त्याला फ्रेश भेटायचं. कारण आमच्या वडिलांनी मला ना शॉचं एक वाक्य सुंदर सांगितलं. मनोहर शॉने असं लिहिलं होतं की द ओनली सेन्सिबल पर्सन आय मीट इन माय लाईफ इज माय टेलर. Every time I meet him, he takes my fresh measurements. दिव्य दृष्टी बघा, जे साहित्यिक असतात ना ते आपल्याला खरंच खूप काही देऊन जातात. त्याच्यामुळे ना ते आई माईवरून शिवाय देणारे मंत्री त्यांच्याशी माझ्या पुढे गाठी पडल्या. पण मी असं मनात कधी धरलं नाही. ठीक आहे. आणि तरी मी शांतपणे त्यांना सांगायचं बरं का, आमचे स्टाफ लोक माझ्यावर एवढे चिडायचे, तुम्ही काय ऐकून घेताय त्यांचं वगैरे. मी त्यांना सांगितलं तुमचा जो कॅन्डिडेट आहे त्याला माझ्याकडे पाठवा, मी त्याला पुढच्या वेळच्या परीक्षेची तयारी कशी करायची आता याच्यापेक्षा जास्त सेन्सिबल ते संतापून फोन ठेवून द्या. तर विद्यार्थी संघटनांच्या घेराव पडायचे माझ्या ऑफिसमध्ये. मी त्यांना सगळ्यांना चहा वगैरे देऊन 2-3 तास मी माझं काम करत बसायचो. बसा नंतर मग हळूहळू 1-2 वर्षानंतर माझी ट्यूब पेटली की आपण हे जे करतोय ते हिंसा आहे. यांच्याप्रती पण आपल्याला काहीतरी मनामध्ये सहानुभूती पाहिजे की हे बिचारे बाहेर जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगतील असं आपण त्यांना दिलं पाहिजे. असं माझ्या खूप 2-1 वर्षानंतर मग मी युक्ती काढली की त्यांनी घेराव घातला, त्यांना चहा द्यायचा, त्यांच्याशी गप्पा मारायच्या.
ते बाहेर त्यांचे थांबलेले असायचे. त्यांना मी म्हणायचो की तुम्ही ना आता माझी जेवायची वेळ झाली तर मी तुमच्यासाठी जेवण मागवतो. तर तेवढे नाही जेवण मागवतो, मी आमच्या मागण्यांविषयी विचार. बरं, तर मग त्यांना मी सांगायचो की मी त्यांना जाऊन असं सांगा की खाली जी आपली लिस्ट लागली त्यावेळी भिंतीवर लिस्ट लागायची, इंटरनेट वगैरे काही नव्हतं, भिंतीवर लिस्ट. ते आम्ही त्यांना इतकं घेराव घालून त्यांना जे हे केलं ना, त्यांनी शेवटी आश्वासन दिलंय की त्या लिस्टमध्ये एक जरी नाव वशिल्याचं सापडलं तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बस सेव्हिंग दी फेस. ही युक्ती सापडल्यानंतर पुढच्या वर्षीपासूनचे जे घेराव होते ना दॅट बिकेम रुटीन फॉर मी. देयर वॉज नो इंटेलेक्च्युअल चॅलेंजेस, रुटीन झालं. पण असे पण प्रसंग येतात आपल्या लाईफमध्ये. पण त्यावेळेला मी सिरॅकची आर्थिक परिस्थिती आणि सगळं आमच्या याची व्हॅल्यू जी मुलांना मिळत होती त्याच्यातून मी 55,000 रुपये फी केली त्या काळात. म्हणजे 6 महिन्याच्या कोर्सची 55,000, म्हणजे आज तुम्ही त्याची 5 लाखापेक्षा जास्त. आणि माझ्या रूमच्या बाहेर दुसऱ्या रूममध्ये बँक ऑफ इंडियाचा एक्सटेन्शन काउंटर तयार केलं आणि मी सही केली की तिकडे त्याला लोन मिळेल अशी व्यवस्था केली. मग मला वाटलं आपलं काम झालं, आपण काही गरीब मुलांना सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. एक दिवशी रात्री उशिरा 11:30 वगैरे वाजता पण काम संपून जिना उतरत होतो तर एक बिहारमधला मुलगा ऑलमोस्ट रडकुंडीला येऊन तिथे बसलेला होता. तर मला आल्यानंतर उभा राहिला, क्या हुआ? आपका तो सिलेक्शन हो चुका है, तो आप रो क्यों रहे हो? नहीं सर, पैसे का प्रॉब्लम है. देखो लोन का था कि सर लेकिन उसके लिए मार्जिन मनी मेरे पास नहीं. छोटासा अमाउंट मार्जिन मनी म्हणून बँक ऑफ इंडिया घेत असते. मी तात्काळ त्याचे स्वतःच्या पैशातून त्याला मार्जिन मनी दिला. म्हटलं तुम कल जाओ, बाकी का लोन का सँक्शन करून ॲडमिशन ले लो, कोर्स सुरू होते. नंतर मी बँक ऑफ इंडियाकडे त्यांचे सरदेसाई म्हणून मॅनेजर होते त्यांना बोलवलं. त्यांना म्हटलं सरदेसाई बघा इतकी वर्ष आपण हे करतोय, काही मुलांनी तुम्हाला फसवलेलं नाही, नॉट अ सिंगल रेकॉर्ड. ओके म्हटलं नाव टाइम हॅज कम दॅट बँक ऑफ इंडिया शुड रिकन्सिडर मार्जिन मनी अमाऊंट. मग ती खूपच कमी केली गेली आणि तो प्रश्न मिटला. पण म्हणजे सगुण साकार एखादा गरजू माणूस तुमच्या समोर आल्याशिवाय आपण खूप निर्ढावलेले असतो आणि आपण सेल्फ जस्टिफिकेशनमध्ये असतो की आपण सगळंच केलं, पण तरीही काहीतरी करायचं समाजात राहूनच गेलेलं असतं. मंदार जे काम करतात ना ते पाहिलं तुम्ही तर त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावी. तर ते काम इतकी भीषण आपली समाज व्यवस्था आहे की तुम्ही त्याचं कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे ही जी माझी स्टोरी ऐकताय ना त्याच्याऐवजी तुम्ही त्यांची स्टोरी ऐका, तुम्हाला लक्षात घ्या. त्याच्यामुळे मग ही मार्जिन मॅनेजची व्यवस्था झाली. नंतर मग US मध्ये प्लेसमेंट करायला जावं लागायचं कंपन्यांची भेट. पुढे असं झालं की आमचे माजी विद्यार्थी मला हॉटेलमध्ये उतरू देईल, त्यांच्या घरी मला घेऊन जाईल. तर माझ्या लक्षात आलं की अरे हा बिहारमधून आलेला मुलगा याच्याकडे काही नव्हतं. he has created lot of wealth, you know. तर मग हळूहळू जसं 20व्या शतक संपत चाललं तसं तसं माझ्या मनात एक तयार व्हायला की आता आपण क्लासेसची खूप सेवा केली. 25,000 मुलांना प्लेस केलं इंडस्ट्रीमध्ये आणि आज सुद्धा ते लिडरशिप पोझिशनमध्ये आहेत सगळे. आता आपली मासेसकडे जाण्याची वेळ आलेली आहे. असं म्हणजे तो लोकविज्ञानचा कॉल आतून येत होता. एक वेगळं जीवन मी जगलो होतो, वेगळ्या दुनियेत होतो आणि तो कॉल यायला सुरुवात झाली होती. मासेसकडे जाण्याची वेळ आली होती, तसं पोटाकडे जाण्याची वेळ आली. एक्झॅक्टली. माझा अलार्म झाला नाही अजून एक्झॅक्टली 4 मिनिटं.
तुम्हाला चालणार असेल तर नाही मी कारण 1:30चा अलार्म लावला तर त्या काळात एक असं झालं की आमचं सुपर कम्प्युटरचा बोलबाला खूप झाला होता आणि निरनिराळे लोक ते बघायला यायचे. मग त्या काळात नितीन गडकरी, शरद पवार हे लोक ते बघायला आले. तर मग शरद पवारांनी हे सगळं खूपच डिटेल समजून घेतलं माझ्याकडून, डॉक्टर वडकर मी आणि ते त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे मला म्हणाले की हे सगळं खूप चांगलं आहे तुम्ही करता ते, पण ग्रामीण भागातली परिस्थिती फार वेगळी आहे आणि हे सगळं खूप कमी पैशात आणि त्यांच्या गावी आणि जेवढं लवकर करता येईल तेवढं मराठी भाषेतून वगैरे आणि तरीसुद्धा ती क्वालिटी तुमची सिरियाची आहे ती टिकून वगैरे असं सगळं करायला पाहिजे. ते केल्यानंतर मी डॉक्टर वडकरांना सांगितलं की म्हटलं त्यांनी बिगर, बेटर, चिपर, फास्टर अशी सगळी सायमल्टेनियस चॅलेंजेस घेऊन ते गेले. म्हटलं एका वाक्यात 10,000 रुपये तुमचे फारच जास्त आहेत असं ते एकदम सिस्टमॅटिकली त्यांनी सांगितलं. तर तेव्हापासून हा विचार सुरू झाला. पण तो करत असताना ॲक्च्युली त्याचा जो एक मजेशीर असा ॲक्सिडेंट घडला आणि त्याच्यामुळे मला जास्त याची जाणीव झाली या प्रश्नाची. ती अशी होती की जे पुढे खासदार झाले ते श्रीनिवास पाटील हे यांची त्यावेळेला युती सरकारने नागपूरला ट्रान्सफर केली. नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे चीफ CEO आणि ते नागपूरमध्ये असल्यामुळे आणि त्याच्याशी माझी चांगली मैत्री होती. आम्ही दोघंही पुस्तक पेढे असल्यामुळे आमच्या पुस्तकांवर भेटी व्हायच्या. नागपूरला गेल्यावर त्यांच्याकडे जायचो, खाणं पिणं व्हायचं, पुस्तकांवर गप्पा व्हायच्या. ते म्हटलं विवेक मी ना नितीन गडकरींना तुमच्याकडे घेऊन येणार. म्हणजे आता त्यावेळेला मी म्हटलं की हे भाजपचे तुम्ही तर ते शरद पवारांचे मित्र कसं काय तसं माणसं सगळी चांगली असतात म्हणजे आपलं त्यांची चांगली मैत्री बरंच मदत मी करत असतो नागपूरमध्ये. त्यांना एक सीट आहे दाखव असं म्हटलं ते घेऊन आलं बघितलं वगैरे. नितीन गडकरी व्हेरी टायमर ते मला म्हटलं की ते आमच्या सगळं PWD डिपार्टमेंट आहे ना तर त्यावेळेला टायमिझम बाकीचं जेवल्यानंतर as per your discipline. पूर्ण करायचंय का जेवल्यावर तुम्हाला झोप येऊ नये म्हणून तो किस्सा नंतर सांगणंच योग्य